नमस्कार शेतकरी मित्रांनो, भरपूर अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या एक कमेंट येत होत्या, म्हणजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार आहे. या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेऊया. सर्वात प्रथम आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कोणाला मिळाला, कारण भरपूर अशा लाभार्थ्यांना 8वा हप्ता आलेला नाहीये. सर्वात प्रथम आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जे लाभार्थी पात्र आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना वेगळी रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी पात्र होते तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र होते. आता 22वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जमा झालेला आहे, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 9वा हप्ता आहे, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्त्यासाठी जे लाभार्थी पात्र होते त्यांची यादी अजून मागवली गेली नाहीये. ती यादी लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून मागवली जाईल. त्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्त्यासाठी जे लाभार्थी पात्र होते ते लाभार्थी 9व्या हप्त्यासाठी पात्र केले जाईल. आता त्यांना 8वा हप्ता मिळालेला नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अशा लाभार्थ्यांना 9व्या हप्त्याबरोबर 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकदाच मिळू शकतो. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जमा झाला, 22वा हप्ता सुद्धा जमा झाला. त्यानंतर 21व्या हप्त्याबरोबर 8वा हप्ता यायला पाहिजे होता आणि 22व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता यायला पाहिजे होता. पण याचा जो पिरियड होता तो सध्या तरी आता संपलेला आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधीही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे जे 4 महिन्याचा पिरियड आहे तो 4 महिन्याचा पिरियड संपला आहे. आता यामध्ये साधारणपणे 8वा हप्ता जमा झालेला आहे. जवळपास याला 10 ते 15 दिवसांच्या आसपास झालेला आहे. आता 9वा हप्ता जो काही आहे ते कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. आता हप्ता जमा करण्यापूर्वी राज्य शासनाकडून त्याच्यासाठी एक निधी घेतला जातो आणि निधी मंजूर केल्यानंतर एक GR प्रकाशित केला जातो आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलं जातं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी किती पैसे मंजूर करण्यात आलेले आहे, म्हणजे किती निधी मंजूर झाला आहे. त्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया साधारणपणे 7 ते 8 दिवसांमध्ये GR आल्यानुसार ही हप्ता वितरणाची प्रक्रिया वितरित केली जाते. सध्या तरी 9व्या हप्त्यासाठी कोणताही GR आलेला नाही. भरपूर असे लाभार्थी कमेंट करत आहेत आणि कॉल आणि मेसेज करत आहेत, म्हणून हा व्हिडिओ त्यासाठी आपण घेतलेला आहे. जेव्हा GR येईल तेव्हा निधी मंजूर केला जाईल तेव्हा नक्की आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी नक्कीच व्हिडिओ येईल. भरपूर असे लाभार्थी कमेंटमध्ये विचारत होते, म्हणून हा व्हिडिओ घेतला आहे. ही एक महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.